नमस्कार. तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये जॉब केलेलं असेल, जॉब केला म्हणजे काय झालं, तुम्हाला सॅलरी आली, सॅलरी स्लिप पण आली. सॅलरी स्लिप आली म्हणजे काय, तुम्हाला पी एफ कट झाला, तुमच्या सॅलरीमधून पी एफ कट होतो. आता पी एफ कसा कट होतो वगैरे तसले काय बाकीचे भानगडे मी सांगत नाही आहे. मी सांगतोय की पी एफ कट झाला याचा अर्थ ज्या वेळेस तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता, आता अप्लाय केलं तुम्ही जॉबला अप्लाय केलं, मोबाईल नंबर तर तुम्ही दिलेलंच आहे, त्याच मोबाईल नंबरवरती तो पी एफ अकाउंट असतो. म्हणजे पी एफ खात्याला तो मोबाईल नंबर लिंक असतो. हे लक्षात ठेवा. तुमचं खातं म्हणजे काय बँकेचं खातं वगैरे नाही आहे. जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला होता, एखादी थर्ड कंपनी असते, त्या कंपनीमार्फत मॅनपॉवर आहे, ती मॅनपॉवर सप्लाय होते कंपनीला. तर तुम्ही तशा कंपनीला मार्फत जर जॉब घेतलेला असेल थर्ड कंपनीमार्फत, तर तीच थर्ड कंपनी काय करत असते, जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती जर तुमचं अकाउंट नसेल तर ते स्वतः क्रिएट करत असते. सो तुमचं जर अकाउंट क्रिएट तुम्ही केलेलं असेल किंवा कंपनीनं केलेलं असेल, तर जो मोबाईल नंबर सुरुवातीला दिलेला होता, सॅलरी स्लिप ज्या नंबरवरती येते तोच ईमेल आणि तोच मोबाईल नंबर असणार आहे. त्याच नंबरवरती, त्याच ईमेलवरती तुमचं UAN नंबर असणार आहे, म्हणजे पी एफ खातंसुद्धा असणार आहे. आता तो मोबाईल नंबर जर तुमच्याकडे असेल, ॲक्टिव्ह असेल, त्याला रिचार्ज असेल, तर तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटामध्ये तुमचा पी एफ अकाउंट नंबर कोणता आहे, त्याचबरोबर UAN नंबर कोणता आहे, ते कसा ॲक्टिव्ह करायचा किंवा कसा जाणून घ्यायचा, याच्या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डायरेक्टली लिंक देतो आहे, किंवा तुम्ही कोणतंही एखादं ब्राउझर ओपन करायचं आहे आणि ब्राउझरमध्ये तुम्हाला फक्त EPFO हे तुम्हाला सर्च करायचं. EPFO सर्च केलं की ही वेबसाईट येणार आहे. याच वेबसाईटवरती तुम्हाला पहिला साइन इन करायचं किंवा लॉग इन करायचं, जे पण असेल ते करायचं आहे. आता डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण ह्याची लिंक दिली, पण EPFO इंग्लिशमध्ये टाकून हे जायचं आहे. ठीक आहे. तर ही वेबसाईट आहे, हिंदीमध्ये नाही आहे, इंग्लिशमध्ये तुम्ही जावा, त्यामध्ये व्यवस्थित जाईल. ओपन केलं की सर्व्हिसेसचा या ठिकाणी पहिला ऑप्शन अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकताय. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. 2 नंबरचा फॉर एम्प्लॉईज हा ऑप्शन आहे. त्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती, सर्व्हिसेसमध्ये 2 नंबरचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी खाली यायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये 2 नंबरचा वापस ऑप्शन आहे, UAN किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस. तो मेंबर ऑनलाईन सर्व्हिसेसचा दुसरा जो आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्याच्यावरती क्लिक केलं की असं येणार आहे अलर्ट. ओके करायचं आहे. ओके केलं की पुन्हा डॅशबोर्ड नवीन असणार आहे. तुम्ही बघा, डिअर EPFO मेंबर आहे आणि सगळी या ठिकाणी तुमची जी काही ॲक्टिव्हिटीज आहे, UAN नंबर आहे, तुम्हाला माहिती करायचं असेल तर 3 नंबरचा UAN नो युअर UAN आहे. हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. ह्याचा अर्थ काय, तुम्हाला ऑलरेडी तुमचा UAN नंबर आहे, तो जो आहे ॲक्टिव्ह आहे, जो PF खात्याला तुमच्या आहे, तो काढायचा आहे. त्याच्यावर क्लिक केलं, खाली गेट स्टार्टरवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी तुमचा जो पण मोबाईल नंबर असणार आहे, जो पहिला सॅलरी स्लिप काढताना किंवा जे पण तुमचं खातं आहे ते काढताना तुम्ही दिलेलं आहे, म्हणजे सॅलरीसाठी किंवा जॉबसाठी तुम्ही जो नंबर दिलेला होता तो नंबर टाकायचा. या ठिकाणी तुमचं आधार कार्ड वगैरे जे आहे ते सिलेक्ट करा. आता आधार टाकलं तर खाली आधार नंबर प्रूफ म्हणून टाकायचं आहे. ठीक आहे. आधार ऑथेंटिकेशन या ठिकाणी होत आहे. सो आधारला OTP जाणार आहे. इथं जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी फिलअप करायचा आहे. कॅप्चा टाका, OTP पाठवला की आधारला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्याच नंबरला या ठिकाणी OTP जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी तो OTP सबमिट करून घ्यायचा आहे. OTP टाकून या ठिकाणी जर तुम्ही सबमिट केला किंवा व्हेरीफाय जर केला, तर तुमच्यासमोर जे डॅशबोर्ड येणार आहे ते या पद्धतीने असणार आहे. युअर UAN हे सक्सेसफुली दिसणार आहे. स्क्रीनशॉट काढा किंवा UAN नंबर आहे तो कॉपी करा. हाच तुमचा EPFO खात्याचा UAN नंबर आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा आधारला जो असणार आहे लिंक मोबाईल नंबर, त्या नंबरवरतीच भेटेल.